निमिष म्हणू की निशिम म्हणू माहिती नाही, पण निमिष तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच अंकिता, थँक्यू सो मच. आणि बरीच वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय, पण इट्स मज्जावर आय गेस आपण पहिल्यांदाच ऑफिशियली गप्पा मारणार आहोत. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. अगदीच. आणि मी जसं म्हटलं की तो बरंच काही काही शोधात आहे वेगवेगळं करण्याचे, आणि तो बरंच काही काही करतोय, पण सध्या निमिष काय करतोय? सध्या निमिष झी मराठीवर काम करतोय. झी मराठीची एक सिरियल करतोय, सनई चौघडे नावाची, आणि ज्याच्यात मॅक हे कॅरेक्टर मी प्ले करतोय. तर मला मजा येते. मला असं वाटतंय आत्तापर्यंतच्या रिस्पॉन्सवरून, 5 महिने झालेत सिरियलला, आत्तापर्यंतचा रिस्पॉन्स इतका चांगला आहे की लोकही एन्जॉय करतायत असं आम्हाला वाटतंय. तर त्या व्यतिरिक्त मी माझं जे अकॅडमी आहे ती मी अनाऊन्स केली आहे याच वर्षी, कल्लाकार अकॅडमी म्हणून. तर कल्ला करत करत लहान मुलांना आय गेस शिकवणं जास्त सोपं असतं, असा माझा इतक्या वर्षांचा आता वर्कशॉप्स घेऊन एक्सपिरियन्स आहे. म्हणून ते कल्लाकार असं मी नाव ठेवलं आहे. सो त्याची पण 12 जुलैपासून ऑफिशियली मी डेट अनाऊन्स केली आहे की सुरुवात होणार आहे, संडे टू संडे. सो या 2 गोष्टी मेनली आहेत. आणि एक फिल्म केली आहे द्विधा नावाची, तर ती 21 ऑगस्टला रिलीज होणार आहे. त्या बाबतीत देखील मी खूप एक्सायटेड आहे, कारण फादर्स डेच्या निमित्ताने आत्ता 21 जूनला त्याचा टीझर लॉन्च झाला, पोस्टर लॉन्च झाला, आणि 21 ऑगस्टला म्हणजे 2 महिन्यांनी आम्ही रिलीज करतो आहे. आणि खूप सुंदर, खूप काय म्हणूया आपण, प्रत्येकाच्या घरात घडेल की काय अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर खूप इमोशनल गोष्ट आहे आणि खूपच साधेपणाने मांडली गेली आहे. मी लास्ट इयर एक नेटफ्लिक्ससाठीचं माझं सिलेक्शन झालं नाही, पण नेटफ्लिक्सला एक सिरीज येणार होती, त्याचं ऑडिशन दिलं होतं. ते ना निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. आय वॉज सो होपिंग, मी शॉर्टलिस्टेड होतो 3 जणांमध्ये, आणि मग माझं झालं नाही. पण मी इतकं होप करत होतो की हे एक काम लोकांपर्यंत जावं आणि लोकांना हे कळावं की इतकं काहीतरी वियर्ड किंवा वेगळं कॅरेक्टर देखील हा ॲक्टर करू शकतो. म्हणूनच तर तुम्ही ॲक्टर म्हणून, नाहीतर तुम्ही या इंडस्ट्रीतले काम करणाऱ्यांना कॅरेक्टर म्हणून ओळखले असतं की हा कॅरेक्टर आहे. हा ॲक्टर आहे कारण हा वेगवेगळे कॅरेक्टर्स करू शकतो. तर होपफुली हे लवकरात लवकर थांबेल. लवकरात लवकर माझ्या बाबतीत तरी थांबावं अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच आय एम ट्राईंग की आता ही द्विधा जी फिल्म येणार आहे, याच्या डिरेक्टरनी देखील काही दिवस मी एकत्र काम केल्यानंतर मला असं सांगितलं की तू या प्रकारची कामं जास्त केली पाहिजेस. सो मला इतकं बरं वाटलं की इंटेन्स किंवा सटल झोनला देखील लोक विचार करतात. इवन फॉर दॅट मॅटर मी हे देखील मला सांगायला आज इथे आवडेल की हास्य जत्रेत देखील तुम्ही कित्येक वेळा असं बघितलं असेल की फॉर एक्झाम्पल शंकर्या शितलीच्या सिरीजमध्ये तुम्हाला रडायला येतं. म्हणजे मी असंही नाही म्हणत की नुसतं पाणी येतं, मी रडलोय ती सिरीज बघताना. ही त्या ॲक्टरची ताकद आहे. आणि तो विनोदी शो असू दे नाही तर नसू दे, मी उद्या जेव्हा मला एक कॅरेक्टर येतं, फॉर एक्झाम्पल मी मॅक हे कॅरेक्टर प्ले करतोय सनई चौघडेमध्ये, एक सीन होता जिथे माझा बॉस म्हणजे जय मला मारतो आणि नंतर तो मला सॉरी म्हणायला येतो आणि मला रडू येतं. आता ते मी रडणं हे मी माझ्या कॅरेक्टरमध्येच रडलोय हसता हसता. का? कारण ते कॅरेक्टर तसं आहे की ते इनोसंट आहे. तर मला नाही वाटत उद्या मला कुठल्याही कॅरेक्टरसाठी सीन देतात किंवा माझी ऑडिशन असली तर मी हे नाही बघत की हे विनोदी आहे का, हे इमोशनल आहे का, हे रागीट आहे का. ते कॅरेक्टर कसं आहे आणि ते कॅरेक्टर त्या क्षणी, तुम्ही एक सीन बघता त्याच्यात 10 जण असतात, ते सगळे इमोशनल नाही होत ना, किंवा झाले तरी प्रत्येकाची इमोशनल होण्याची पद्धत वेगळी असते. तर ही त्या कॅरेक्टरची गंमत असते. तुम्ही सो फायदा हा आहे की सिटकॉम शोमध्ये काम केल्यामुळे, सिच्युएशनल कॉमेडी शोमध्ये, की प्रत्येक सिच्युएशन आधी ओळखायला आम्हाला शिकवलंय आणि मग काम करायला. सो आय एम ट्राईंग की मी त्यालाच धरून, मी जसं म्हटलं की सचिन मोठे, सचिन गोस्वामी यांनी जे काही शिकवलंय त्यालाच धरून कुठेतरी पुढे काम करत राहण्याचा प्रयत्न आहे. हे लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहावं आणि टाईपकास्ट न होवो हीच माझी पण इच्छा आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.